नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. निपाणी तालुक्यात विविध ठिकाणी भीमा कोरेगाव विजयनिमित्त शौर्य दिन मोठ्या उत्साहात गांभीर्यानं साजरा. चांद शिरदवाड तालुका निपाणी येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून बी कृष्णा प्रस्थापित कर्नाटक दलित संघर्ष समिती येथे कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले. प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शौर्य दिनासाठी खास उपस्थित चांद शिरदवाड ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीमती यास्मिन चौस यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी कर्नाटक दलित संघर्ष समितीचे निपाणी तालुका अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मण माने यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले होते. लक्ष्मण माने यांनी 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे महत्त्व आपल्या मनोगतामधून पटवून दिले. या कार्यक्रमास निपाणी तालुका उपाध्यक्ष प्रशांत कोरवी, कार्याध्यक्ष अनिल कोरवी, अक्कोळ झेडपी अध्यक्ष दीपक केंदारे, तालुका सचिव रामकृष्ण माळगे, कर्नाटक दलित संघर्ष समितीचे चांद शिरदवाड शाखा अध्यक्ष संतोष भंडारे, संघटनेचे बेडक्याळ झेडपी अध्यक्ष ओंकार दीक्षित तसेच संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याध्यक्ष एम गुरुमूर्ती सर, त्यानंतर आपले संघटनेचे राज्य संघटना संचालक रमेशना माधर सर, चिकोडी जिल्हाध्यक्ष सुभाष संधी सर यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये व त्यांच्या आदेशावरून चांद शिरदवाड नूतन शाखेचे जे आपण कार्यालय उद्घाटन केलं आहे, एक चळवळीला नवी दिशा देण्याचं काम आपल्या संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचं जाहीर आभार आणि हार्दिक शुभेच्छा देतो. त्यानंतर आज हा कार्यक्रम ठेवायचं कारण म्हणजे 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन. 500 शूरवीरांनी 28,000 पेशव्यांना कापलं. मला वाटतंय हे एक युद्ध, एक असामान्य युद्ध होतं. 500 शूरवीरांनी 28,000 पेशव्यांना कापलं. एकावरती 56 जण भारी पडलेले आहेत. हे म्हणजे जे आज निपाणी तालुका असू दे किंवा आजूबाजूच्या संघटनेचे एक मनुवादी विचाराची लोक उंदरागत बिळात शिरत आहेत, आजूबाजूला पोखरायचं काम करत आहेत. ते आज मी बोलते कारण म्हणजे शिवफुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे विचार आपल्या दलित समाजापासून लांब नेण्याचं काम आज RSSचे व मनोवादी विचाराचे लोक आज करत आहेत. त्यांना एक धडा शिकवण्यासाठी व त्यांच्या विचाराला आपण टक्कर देण्यासाठी आज आपण संघटनेच्या माध्यमातून आपण आज काम करत आहे. जे भीमा कोरेगाव युद्ध घडलं त्यामध्ये सांगतो, युद्ध घडायचं कारण म्हणजे पेशव्यांनी आपल्या दलित समाजाला एवढ्या जाचक लावल्या होत्या, 6 अटी लावल्या होत्या. मंदिरबंदी, रोटीबंदी, स्पर्शबंदी, लोटाबंदी अशा 6 हे केल्या होत्या, जाचक अटी लावल्या होत्या. त्यामध्ये ब्रिटिश सरकारांनी या लोकांच्या एवढे अन्याय अत्याचार होत आहे व दिसायला एवढी धडधडीत आहेत व फार वाकवायची ताकद आपल्या समाजामध्ये होती. या लोकांची एक शूरवीर आपल्या लोकांची त्यांचं एक ताकद घेऊन या जर लोकांना आपण सोबत घेतलं तर 100% जातीवादी पेशव्यांना आपण संपवू. त्यामध्ये आपले 500 शूरवीर व त्या 500 शूरवीरांचं जे नेतृत्व होतं ते सिद्धनाथ महार यांनी केलं होतं. त्याच पद्धतीने आज आपला जो धडा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व समाजाला बौद्ध धर्म दिला. बौद्ध धर्म म्हणजे शांती देशाला प्रतीक आहे. पण दुसऱ्या बाजूला आपलं भीमा कोरेगाव युद्ध आहे, हे सुद्धा आपण विसरता कामा नये. तो संपूर्ण जगाला गौतम बुद्धांनी शांतीचा संदेश दिला, भीमा कोरेगावने आपला तलवार शिकवण्याचा संदेश दिला आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना एक सांगू इच्छितो की आपल्या समाजामध्ये काहीतरी अन्याय अत्याचार होत असतील किंवा कोणते जर प्रॉब्लेम होत असतील तर कर्नाटक दलित संघर्ष समिती निर्णय हवे तुमच्यासाठी 24 तास रेडी आहे. 365 दिवस आम्हाला कधी अहोरात्र कधी फोन करा. सामाजिक विषयामध्ये आम्ही तत्पर आहे. एवढंच मी बोलतो आणि तो सांगतो. जय भीम, जय जय. हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार, मलकापूर. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.